सत्य असेल तेच दिसेल. अजित पवारांच्या निधनानंतर होणारी बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा सुरू असताना त्यामध्ये आता ट्विस्ट आलाय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय. आपण निवडणूक लढवावी यासाठी बारामतीतील कार्यकर्त्यांकडून मोठा आग्रह असल्याचं ते म्हणाले. तसेच दादांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी शपथविधी होतो, मग आम्हीच त्यांच्या निधनाचं दुःख का व्यक्त करायचं असंही लक्ष्मण हाके म्हणाले. बारामतीत जाऊन निवडणुकी संदर्भात सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले. कार्यकर्त्यांसोबत व्यापक बैठक घेऊन निवडणूक लढवायची का आणि कोणी लढवायची याबाबत निर्णय जाहीर केला जाईल असं लक्ष्मण हाके यांनी जाहीर केलंय. लक्ष्मण हाके म्हणाले की बारामतीतील एका वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आलेलं अहिल्यादेवीचं नाव बदलण्याचं GR हे शासन काढू शकतं. आम्ही ते कधीही सहन करू शकणार नाही. ओबीसींचे कोणतेच नेते स्वर्गीय अजितदादा किंवा या सरकारनं प्रश्न सोडवलेले नाहीयेत. आमची कोणतीही मागणी मान्य केली नाही. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती असेल किंवा हॉस्टेल असेल असे अनेक विषयांसाठी आम्ही झगडत होतो, मात्र त्याला न्याय कधीच मिळाला नाही. लोकशाहीत निवडणुका बिनविरोध होणं चुकीचं आहे. दादांच्या निधनानंतर होत असलेली निवडणूक ही अनुकंपा म्हणून आम्ही मानायची का? दादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी हे शपथविधी करतात. आजोबा नातू अधिवेशनाला निघून जातात, मग दुःख फक्त आम्हीच करायचे का असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी विचारलाय. आमच्या ओबीसी समाजाचं आरक्षण एका बाजूला संपवून टाकण्यात आलंय. आमचे सर्व प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. अशावेळी अन्यायाला वाचा फोडायला निवडणुकीसारखा दुसरा कोणता पर्याय आहे का असा सवाल हाके यांनी केला. सुप्रिया सुळे जर प्रोफेशनल राजकारण करत असतील तर आम्हीही तसं करू असं हाके म्हणाले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.